बीडच्या परळीमधील 30 वर्ष जुने बीड पाटबंधारे प्रकल्पाचं ऑफिस परभणी इथं स्थलांतरित केलं जाणार आहे। या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। पाटबंधारेचे ऑफिस हलवण्यात येणार असल्यानं परळीचे प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। अमेरिकेनं भारताला मोठं गिफ्ट दिलंय। टॅरिफ 25% 18%। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली, तर भारत रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून खनिज तेल खरेदी करणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। राज्यावर कर्जाचा वाढता भार। राज्यावर 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज। आतापर्यंत 52% अर्थसंकल्पीय तरतूद वितरित, प्रत्यक्षात केवळ 40% निधी खर्च। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ। संभाजीनगरातील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं आश्वासन। शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्याची ग्वाही। पुण्यात लाडकी बहीण योजनेत पुरुष लाभार्थी 1201 पुरुषांनी घेतला लाडकी बहीणचा लाभ। हवेली पुणे शहरामध्ये सर्वाधिक पुरुषांचा समावेश। पुण्यामध्ये लाडकी बहिणींची पुन्हा पडताळणी होणार। ईव्हीएमवर अविश्वास दाखवू नका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजेंचं आवाहन। ईव्हीएम मध्ये घोळ असता तर मी खासदार असतो का, ओमराजेंचा सवाल। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करा। राष्ट्रवादीच्या 30हून अधिक सेल प्रमुखांचं पत्र। सेलच्या राज्य प्रमुखांचं पटेल तटकरेंना पत्र। सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्याची मागणी। काँग्रेसच्या उमेदवारांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा। रायगडमधील महाडच्या करंजाडीतील प्रकार। उमेदवाराचा प्रतिस्पर्धी उमेदवारालाच पाठिंबा। मतविभागणी टाळण्यासाठी भूमिका। कात्रज दूध संघाला अजितदादा पवारांचं नाव दिलं जाणार। दूध संघाचं नामकरणाला ठरावाला मंजुरी। अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी निर्णय। विल्सन जिमखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन। जिमखान्याचा भूखंड जैन समाजाला दिल्याचा वाद। शासनाच्या निर्णयाविरोधात विविध संस्था आक्रमक। आझाद मैदानामध्ये आंदोलन करून सरकारचा निषेध। मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर। म्हाडाकडून मुंबईतील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या 120 घरांसाठी लॉटरी। 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार। चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण। 3 दिवसामध्ये चांदी 1,44,500 रुपयांनी स्वस्त। चांदीच्या दरात 36% घसरण। नवीन आर्थिक वर्षात मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 6 ते 7% वाढ होण्याची शक्यता। निवडणुका होताच प्रशासनाकडून पाणीपट्टी वाढीच्या हालचाली। मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त फेटाळलंय। मुलं बेपत्ता झाली नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार। रायगड पोलीस ऍक्शन मोडवर 18 जणांवर तडीपारीची कारवाई। 1500 परवानाधारक शस्त्र पोलिसांकडे जमा। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई। गीग कामगारांकडून काम बंद संपाची घोषणा करण्यात आलेली आहे। आज गीग कामगारांकडून देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे। कामाचं योग्य वेतन मिळत नसल्यानं काम बंद करण्यात आलंय। संबंधित सर्व कामं बंद राहणार आहे। हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अतिदुर्मिळ बिबट्याचं दर्शन झालंय। हिमालयामध्ये भारत चीनच्या सीमेवर हिमबिबटे आढळले। हिमबिबट्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे। एअर इंडियाच्या बोईंग विमानाचं इंधन स्विच बिघडलं। लंडन ते बंगळुरू फ्लाईट रोखली। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची घटना। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं आंदोलन। आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये अपघात। भरधाव मर्सिडीज कारची बोगद्यात धडक। अपघातामध्ये 3 जखमी, 3 वाहनांचं मोठं नुकसान। तरुणीचा कारवरील ताबा सुटल्यानं अपघात।